सनसनाटी निर्माण करून आपल्याला इंडिया आघाडीमध्ये जागा निर्माण करण्यासाठी पूजनीय मोहनजी भागवत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर ते बेछूट आरोप करत सुटलेले आहेत, कारण त्यांना इंडियामध्ये घेतलं पाहिजे. परंतु त्यांचा राजकीय इतिहास जर पाहिला तर त्यांच्याबरोबर त्यांच्या राजकीय पक्षामध्ये आघाडीमध्ये असणारे अनेक जण त्यांच्या एककल्ली स्वभावामुळे त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत आणि त्यांच्या याच एककल्ली स्वभावामुळे त्यांना आपल्याबरोबर घ्यायला कोण तयार नाही. अशा वेळेस आपल्याला इंडिया आघाडीमध्ये जागा निर्माण करण्यासाठी आणि भाजपचा आणि संघाचा खरा विरोधक मीच आहे असं भासवण्यासाठी ते असे बेछूट आरोप करत आहेत. भारतीय जनता पार्टी संविधानिक पदावर असणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पूजनीय मोहनजी भागवत यांच्यावर बेछूट आरोप करत असतात, अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असतात आणि सराईतपणे तर्कविसंगत अशा पद्धतीची पॉलिटिकल फिलॉसॉफी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. प्रकाश आंबेडकरजींच्या वंचित बहुजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, शक्ती किती याचा अंदाज न घेता आम्ही नरेंद्र मोदीजींना तुरुंगात डांबू, त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं हे अशोभनीय आहे. आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या पॉलिटिकल फिलॉसॉफीच्या स्टेटमेंटचा जर अभ्यास केला, त्याची केस स्टडी जर आपण सर्वांनी केली तर आपल्या लक्षात येतील की त्यांचे सर्व आरोप हे बेछूट, बेलगाम, तर्कविसंगत आणि बोलगोळेपणाचे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते असे वेग स्टेटमेंट करत असतात. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि घराण्याचा वारसा लाभला असल्यामुळे त्यांच्या शब्दानुसार, त्यांच्या दिशेनुसार कार्यकर्त्यांची, समाजाची दिशाभूल होऊ नये म्हणून हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाशी, या देशातील संस्कृतीशी आणि या संस्कृतीतील मानवतेशी कायम प्रामाणिक राहून संविधानाची निर्मिती केली आणि त्या पद्धतीने त्यांनी पाऊल टाकलं. परंतु हेच प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहताना दिसतात. यातून जो मेसेज आहे तो अत्यंत गल्लत आहे, चुकीचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा विषय करत असताना जर निजामाच्या आमिषाला बळी पडले असते आणि मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर या देशाचा नकाशा बदलला असता. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या प्रलोभनाला बळी पडून जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तरी सुद्धा भारताचा नकाशा बदलला असता. परंतु बाबासाहेबांनी या मानवतेवर उपकार केलेले आहेत आणि या मातीतील, या संस्कृतीतील धर्म स्वीकारून या देशावर उपकार केलेले आहेत. असं असताना त्या विचारांचा वारसा सांगत औरंगजेबाच्या कबरीवर जाणं, फुलं वाहणं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा करणं, पूजनीय मोहनजी भागवत यांना तुरुंगात डांबण्याची भाषा करणं, संविधानावर च्या प्रतिष्ठित पदावर असणाऱ्या नरेंद्र मोदीजींना अर्वाच्य शिवीगाळ करणं हे निषेधार्ह आहे. याचा मी निषेध करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक राहून दलित, पीडित, शोषित, वंचित वर्गासाठी
या देशामध्ये किमान 1.5 लाख सेवा प्रकल्प उभे केलेले आहेत आणि या सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या दरिद्री नारायणाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2.5 वर्षामध्ये या वर्गावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्याची फेड प्रायश्चित्त म्हणून, परिमार्जन म्हणून एक सेवाभाव वृत्तीने करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो कृतीत उतरवलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी वंचित, शोषित, पीडित, उपेक्षित वर्गासाठी किती सेवा प्रकल्प राबवले आहेत हे जाहीर करावं आणि त्यांची इच्छा असेल तर मी जे सेवा प्रकल्प राबवले जातात त्याची यादी देतो. त्या यादीप्रमाणे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी करावी की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं सेवा कार्य कोण करत आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय योजना, आयुष्यमान भारत योजना, किसान सन्मान योजना अशा प्रकारच्या जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जाती जमाती या वर्गाला, विशेषतः वंचित, शोषित, पीडित, उपेक्षित वर्गाला झालेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या 2014 पासूनच्या कारकिर्दीमध्ये याच वर्गासाठी अधिकाधिक काम केलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी या वर्गासाठी केलेलं काम एका बाजूला, पूजनीय मोहनजी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त सेवा प्रकल्प चालू आहे, त्यातून होणारं सेवाभाव एका बाजूला, आणि प्रकाश आंबेडकर फक्त सनसनाटी निर्माण करण्याच्या हेतूने आणि एका वर्गाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो चुकीचा आहे. त्यामुळे त्यांच्या या अपप्रचारापासून, सनसनाटीपासून, बेलगाम त्यांच्या आरोपावरून लोकांनी सावध राहावं असं मी आवाहन करतो. आणि त्यांनी मोहनजी भागवत आणि नरेंद्र मोदीजी यांना तुरुंगात डांबण्याची जी भाषा केलेली आहे त्याचा मी धिक्कार करतो.